एका बाउलमध्ये 2 कप रवा, बारीक रवा, मैदा 1 वाटी, पिठी साखर 2 वाटी, कोका पावडर 5 चमचे घ्यायचे, तेल 1 वाटी घ्यायचे, 2 वाटी दूध घेतलेलं नॉर्मलवालं, सर्व फेटून अशा प्रकारे बॅटर इथं तयार करून घ्यायचे। थोडंसं दूध मी इथं साईडला ठेवलंय, तर हे झाकण ठेवून 15 मिनिटं साईडला ठेवून टाकूया। एका पातेल्याला बटर पेपर लावायचे, त्याच्यानंतरनं तेल लावायचंय, कढईमध्ये मीठ टाकायचं, त्याच्यावर इडली स्टँड किंवा प्लेट ठेवायचंय, वरून झाकण ठेवून 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचंय। 15 मिनिटानंतर बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि राहिलेलं दूध टाकून अशा प्रकारे बॅटर फेटून घ्यायचंय आणि हे पातेल्यामध्ये टाकायचंय। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा। बदामाचे काप टाकलेले आहेत। 10 मिनिटानंतर प्लेट काढायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 35 ते 40 मिनिटं हे केक जे आहे ते बेक करून घ्यायचे। थंड झाल्यावरती अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने उचलून घ्यायचे। याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळून जाईल। हा केक तयार आहे।